शक्तीपीठ महामार्गावरून राज्यातलं वातावरण तापलंय। शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा विधान परिषदेतही उपस्थित झाला। या मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचीही बाजू ऐकून घ्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी केली। तर शक्तीपीठ मार्गामुळे विकासाला चालना मिळणार आहे। आपण चर्चेला तयार आहोत, पण राज्याच्या हिताकरताच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। या मार्गामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं जीवनमान बदलेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही चर्चेला बोलवा। आता ते 550 लोकांना आज जर तुम्ही वेळ दिली, तुम्ही त्यांच्या भावना ऐकून घ्या। एकच बाजू तुमच्यापर्यंत येते। 1000 लोकांच्या सह्या खरंच दिल्या असतील ना सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, ती आपण सभागृहात बोललेला, त्यामुळे ती कागद आम्हाला द्या। कारण की ज्यांनी दिलं म्हणतात त्यांनी पहिला विरोध त्यांनी नोंदवलेला आहे। जी आज पुढे त्यांनी पहिला विरोध ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्यावेळी त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे आपला गैरसमज यात नव्हता। समृद्धी आणि शक्तीपीठ आणि तिसरा जो आपण एक कोकण महामार्ग बनवणार आहे, या 3 मुळे आपला महाराष्ट्र इंटिग्रेट होणार आहे। या 3 मुळे आपण सप्लाय चेनचा भाग बनणार आहोत। याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे। म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल, आपण माझं म्हणणं समजून घ्या, पण आपण हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या आझाद मैदानात या हायवे विरोधात आंदोलन करण्यात आलं। शेतकरी जमीन द्यायला तयार नसतानाही हायवेचा घाट कशा करता असा सवाल त्यांनी केला। तसंच हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा राजू शेट्टींनी घेतलाय। तर शक्तीपीठाचा अपेक्षित खर्च 107 कोटीचा आहे, म्हणजे हा त्याच्यापेक्षा प्रचंड महागडा आहे। त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे, जवळपास 50,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। आणि म्हणून शक्तीपीठ जनतेच्या इच्छेच्या विरोधात लादणं हा मोहम्मद तुघलकी निर्णय ठरेल। आणि मोहम्मद तुघलकासारखं वागू नका फडणवीस साहेब, तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्यासारखं वागा, एवढंच माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे। इथं शेतकरी जमीनच द्यायला तयार नाही तर तुम्ही देणारे कोण? 27,000 खातेदारांना तुम्ही भूमिहीन करायला निघालेला आहात आणि ही सगळी पिकाऊ जमीन आहे, उपजाऊ जमीन आहे। आणि मग असं असताना, शेतकऱ्याची इच्छा नसताना आणि सध्या या रस्त्याची गरज नसताना हा रस्ता नेमका तुम्ही कुणासाठी करताय या प्रश्नाचं उत्तर द्या। त्यात लोकांच्या जमिनी जाऊ नयेत ही आमची देखील भूमिका आहे आणि त्यांना योग्य मोबदला जर दुसरीकडे मिळत असेल तर त्यांना समाधान करून त्यांचं सरकारने जर करायचं असेल तर रस्ता करायला पाहिजे। म्हणून मी त्यांना म्हणत होतो की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही सगळे ज्या उद्देशाने आलाय त्याला पाठिंबा आहे, पण आमच्यावर अवलंबून राहू नका। तुमचा नेताच खंबीर आहे राजू शेट्टी, त्यांनी एकदा हातात झेंडा घेतला की ते सोडत नाही, तशी त्यांची आतापर्यंत आमची समज आहे। विधानसभेमध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा चर्चेत आला। यावेळी लाडक्या बहिणींचा वापर फक्त मतांकरता झाला, आता सरकार बहिणींची फसवणूक करत आहे अशा शब्दात विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला। त्यावर भाजपचे नेते राम कदम यांनी उत्तर दिलं। कोरोना काळात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी आम्हाला शिकवू नये असं राम कदम म्हणाले। तर सरकार लाडक्या बहिणींना कधीही फसवणार नाही असंही राम कदमांनी सांगितलं। महायुतीचं सरकार लाडक्या बहिणीसाठी आता नव्यानं निकष लावून वगळण्याचं काम जोरात सुरू केलेलं आहे। 27 लाख महिलांना वगळण्याचं काम सुरू करत असताना त्यामध्ये नव्या महिला कुठल्या समावेश केल्या की नमो शेतकरी योजनेमध्ये असलेल्या महिला ज्या आहेत त्यांना 500 रुपये द्यायचा आणि त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी करून आकडा फुगवून दाखवला। कोविडच्या काळात तडफडून लोक मरत असताना त्यांना दिलं जाणारं रेमडेसिवीर औषध, तर कोविडच्या काळातले औषध चोर हे आम्हाला सांगणार लाडकी बहीण? आमच्या सरकारनं लाडक्या बहिणीला तिच्या अपेक्षेप्रमाणे पैसे दिले, देणार आणि भविष्यामध्ये अधिकाधिक कसे वाढतील हा प्रयत्न आम्ही करणार।